असेल यामध्ये प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचाराला या ठिकाणी मी सांगितलं की कधीच झाला नाही एवढा भ्रष्टाचार झाला, कारण आयुक्तच महापौर, आयुक्त स्टँडिंग चेअरमन, आयुक्त सगळ्या विषय समितीचे प्रमुख, त्यामुळं त्यांची जी काही स्टँडिंग आणि जी बी आहे एका ओळीमध्ये एका तासामध्ये काही मिनिटामध्ये ते विषय मंजूर करत होते। विचारायला कोण नाही, हरकत विचारायला कुणी नाही, हरकत कुणी नाही, वरून शासनकर्त्यांचा आशीर्वाद। आणि म्हणून मनमानी पद्धतीने इथल्या काही लोकप्रतिनिधींचं समाधान करायचं, त्यांच्या बगलबच्च्यांना कामं द्यायचं आणि महानगरपालिकेच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडे घालायचे, अशा प्रकारचा कार्यक्रम झाला। यामध्ये उदाहरणच जर द्यायची झाली तर महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात आम्ही 99 पासून ओरडतोय। ह्या आयुक्तांच्या कालावधीमध्ये देखील आम्ही आयुक्तांना मागणी केली की 5,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम, आक्षेपाधीन रक्कम आहे, जी वादग्रस्त रक्कम आहे, वेळच्या वेळी कारवाई करणं ही आयुक्त म्हणून तुमची जबाबदारी आहे। मात्र आयुक्तांनी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि इथल्या भ्रष्ट प्रशासनाला त्यांना चारण्यासाठी अगदी रान मोकळं करून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। जॅकवेलचं प्रकरण 30 कोटीची निविदा अधिक दराची त्यांनी मंजूर केली, बरोबर। तसेच महानगरपालिकेचं जे काही मुख्यालय आहे या आपल्या चिंचोड स्टेशनला जवळजवळ 350-400 कोटीचं ते काम आहे, नवीन इमारत, महापालिका नवीन इमारत, मुशीचं जे काही हॉस्पिटलची इमारत आहे, यामध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात संगणमताने निविदा मंजूर करायच्या। महानगरपालिकेच्या स्तरावरती शाळांचं खाजगीकरण, शाळा खाजगी संस्थांच्या घशामध्ये घालायच्या, आणि हे सगळे प्रकार होत असताना त्याच्यामध्ये आर्थिक लेनदेन झाल्याशिवाय हे प्रकार केलेच नाही त्यांनी। मोठ्या प्रमाणात प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरप्रकार या लोकांनी केला।